हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी अगदी साधी सोपी पण चविष्ट आणि पौष्टिक अशी थाळी बनवणार आहे, ज्यामध्ये असणार आहे गोड दलिया म्हणजेच गुळाची लापशी, साधा सिंपलच पण चविष्ट पनीर पुलाव, देशी स्टाईल झणझणीत तर्रीवाज पनीरची भाजी, पौष्टिक अशी सालीसहित मूग डाळ घालून शेपूची भाजी, फुलके आणि पापड असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कढईत मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। यामध्ये घालायचे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याच्या पाकळ्या करून घेतल्या तरी चालतील। शेंगदाणे छान परतत आले की त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे कापसुद्धा घालायचे आहे। यामध्ये ओलं खोबरं घातलं तर अजून लापशी छान लागते। गॅस कमीच ठेवायचा आहे। दोन्ही हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं। आता यामध्ये काजू बदामाचे तुकडे, मनुके आणि वेलचीचे दाणे घालून घ्यायचे आहेत आणि एकत्रित मंद गॅसवर छान परतून घ्यायचे। मी दलिया आधीच थोडा कोरडा भाजून घेतलेला आहे। आता तुपामध्ये भाजायला वेळ लागणार नाही, त्यामुळे यातच 1 वाटी दलिया घालणार आहे आणि चांगला सुगंध आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजणार आहे। एकसारखं हलवत राहायचं, मध्ये सोडायचं नाही आणि गॅस खूप मोठा करायचा नाही। दलिया आतपर्यंत व्यवस्थित परतला गेला पाहिजे आणि खमंग वास आला पाहिजे भाजत असताना। हे सगळं साहित्य एकत्रित व्यवस्थित भाजलं की लापशीसुद्धा अशी मोकळी आणि छान होते। दलिया खूप लाल भाजायचा नाही, खूप कडक भाजायचा नाही, नाहीतर पाक व्यवस्थित शोषून घेणार नाही। आता यामध्ये मी सुंठ आणि बडीशेप घातलेली आहे। गुळाचे पदार्थ सुंठ, बडीशेप, वेलचीमुळे खूप छान लागतात, त्यामुळे आवर्जून घालायचं आहे। असलं तर थोडंसं जायफळसुद्धा यामध्ये किसून घालायचं आहे। इथे आपला गव्हाचा दलिया छान भाजला आहे, खूप रंग न बदलता छान फुलला आहे, तुम्ही बघू शकता। अगोदर कोरडा भाजला की तुपात भाजायला वेळ लागत नाही आणि एकत्रित भाजलं की लापशीला एकत्रित छान चव येते। आता यामध्ये मी गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे। 1 वाटी दलिया जर घेतला असेल तर 1च वाटी गूळ घ्यायचा आहे। 1 वाटी गूळ आणि 4 ते 5 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं। लापशीला सारखंच प्रमाण घेतलं जातं तरच छान लागते। तुम्ही हवं तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा करू शकता। यामध्ये मी 1 छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2-3 लवंग घातलेली आहे, आवर्जून घालायची। लापशीला खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे। चांगली उकळी फुटली की गॅस एकदम कमी करून झाकण ठेवायचं। इथे आपली लापशी शिजत आलेली आहे। पुन्हा एकदा तिला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे आणि परत त्यावर झाकण ठेवून लापशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी ती शिजली जाते। लापशी जर कच्ची वाटली आणि पाणी जर आटलं असेल तर 1 ते 1.5 वाटी पाणी उकळून घालायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचं। लापशी चांगली शिजली पाहिजे। मी बरोबर प्रमाण घेतलं, त्यामुळे परत पाण्याची गरज पडली नाही। आता पुन्हा एकदा लापशी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आहे। इथे आपली लापशी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे, एकदम छान झाली। आता ही पुन्हा एकदा अशी दाबून घ्यायची, गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायची आहे। कधीही लापशी खायचं म्हटलं की 2 ते 3 तास तरी लापशी अगोदर बनवून ठेवायची आहे। 2 तासांनंतर लापशी छान मुरली जाते आणि दलियासुद्धा आणखी सॉफ्ट आणि मोकळा होत जातो। खूप सुंदर चवीची पौष्टिक लापशी झालेली आहे आणि एकदम मोकळी सुटसुटीत तुम्ही बघू शकता। आणि ही लापशी कितीही खाल्ली तरी मन भरणार नाही, इतकी चवीला छान लागते आणि रंगसुद्धा खूप छान आलेला होता। इथे मी 4 ते 5 वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। यामध्ये अगदी थोडेसे खडे मसाले घालून घेतले जिऱ्यासहित आणि थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं। 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यातच ठेवलेला होता। पाण्याला उकळी आली की यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं। हा भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, 75% शिजवायचा आहे। हा वाटाणा खूप कोवळा नाही, भरलेला आणि कडक आहे, त्यामुळे भातासोबतच शिजवून घ्यायचा आहे। इथे तांदूळ आपल्याला हवा तसा व्यवस्थित शिजलेला आहे। चाळणीवर निथळून घ्यायचा आणि पाणी लगेच फेकायचं नाही, ते नंतर थोडंसं आपल्याला लागणार आहे।
आणि भात शिजवताना मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं होतं, सांगायचं राहिलं. एकदम छान असा भात झालेला आहे. आता चाळणीवर तो निथळून घ्यायचा आहे आणि गार होऊ द्यायचा. तोपर्यंत पनीरची भाजी बनवून घेऊयात. मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं. मध्यम आकाराचा एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. थोडीशीच भाजी करायची आहे, त्यामुळे मी एकच कांदा आणि एकच मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून ठेवलेला आहे. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतत आला की मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा. टोमॅटो थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडंसं आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरचीचं बारीक केलेलं वाटण घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतलं, टोमॅटो चांगला शिजला की कोरडे मसाले घालायचे. यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा किचन किंग आणि अर्धा चमचा धना पावडर, अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि पाण्यात जर मिक्स करून घातलं तर अजून चांगलं, किंवा यामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मसाला करपत नाही आणि व्यवस्थित परतला जातो. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर अगोदरच घालून घ्यायची. चवीपुरतं मीठसुद्धा घालून झालेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. अगदी कमीत कमी साहित्यात खूप चविष्ट तर्रीबाज भाजी होते. 2 व्यक्तींना व्यवस्थित पुरेल इतकी भाजी मी करणार आहे, कारण शेपूची सुद्धा भाजी असणार आहे. हा मसाला मंद गॅसवरच परतलेला आहे आणि आता 2 मिनिटे यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो. आता 1 चमचाभर मी यामध्ये गोड दही घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं, फाटू द्यायचं नाही. तेल सुटेपर्यंत पुन्हा हे एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे. यामुळे खूप छान चव येते. दही जर नसेल तर यामध्ये 1 चमचा घट्ट दुधावरची साय घातली तरी चालेल. आता तेल सुटेपर्यंत आपण पुन्हा एकदा वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवरच परतलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. 3 वाटी मी पाणी इथे घातलं असेल आणि आता हा जो रस्सा आहे चांगला उकळू द्यायचा आहे. मंद गॅसवरच रस्सा चांगला उकळून घेतलेला आहे. आता यामध्ये 2 ते 3 पनीरचे तुकडे कुस्करून घालायचे, म्हणजे दाटसर ग्रेव्ही होते. किंवा अगोदरच 1 चमचाभर बेसन भाजून यामध्ये मिक्स केलं तरी चालेल. आता यामध्ये मी पनीरचे तुकडे घालून घेतलेले आहे. पनीरचे तुकडे न तळता घातले आहे. अशा भाजीत असेच छान लागतात. तुम्ही हवं तर फ्राय करून यामध्ये घालू शकता. पनीरचे तुकडे घातल्यानंतर पुन्हा भाजी मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायची आहे, म्हणजे पनीरचे तुकडे छान सॉफ्ट होतात. 3 ते 4 मिनिटे भाजी मंद गॅसवर उकळून घेतलेली आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत तर्रीबाज अशी आपली भाजी झालेली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये 1 चमचा बेसन पीठ भाजून घातलं तरी चालेल. जर तुम्हाला दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून छान रंग येतो. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी तर्रीबाज झणझणीत भाजी आपली तयार झालेली आहे. शेपूच्या भाजीसाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं. राई जिरं छान तडतडलं की शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत खमंग असं परतून घ्यायचं आहे. सालीसहित मुगाची डाळ मी यामध्ये घालणार आहे. वाटण छान परतून घ्यायचं आहे, कारण मी शेंगदाणे भाजून घेतलेले नव्हते, कच्चे घेतलेले होते, त्यामुळे वाटण चांगलं भाजून घ्यायचं. आता यामध्ये शेपूची भाजी घालून घ्यायची. शेपू व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून नंतर कट करायची.
भाजी आता व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आहे. यामध्ये मी सालीसहित मुगाची डाळसुद्धा घालून घेतलेली आहे. आणि डाळ अगोदर भिजत घालत नाही, ऐनवेळीच मी स्वच्छ धुवून घालत असते, कारण भाजीबरोबर व्यवस्थित ती शिजली जाते. जर अगोदरच भिजत घातली तर ती गळते आणि मग भाजीमध्ये चांगली लागत नाही. भाजी कमी झाल्यानंतरच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची. मध्ये एकदा खालीवर करायची आहे, म्हणजे व्यवस्थित भाजी एकसारखी शिजली जाते. मुगाची डाळ घालून शेपूची भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. इथे आपली शेपूची भाजी जी आहे तयार झाली, अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. बिर्याणी किंवा पुलावसाठी कढईमध्ये तूप वितळलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं. राई जिरं छान तडतडल्यानंतर मध्यम आकाराचा कट केलेला कांदा घालून घ्यायचा. यामध्येच थोडी शिमला मिरचीचे बारीक केलेले तुकडेसुद्धा घालून घ्यायचे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांद्याला गुलाबी रंग आला की यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आणि टमॅटो घालून घ्यायचा आहे. मी इथे 1 टमॅटो घेतलेला आहे. आणि थोडासा तळलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. हिरवी मिरची, आलं आणि लसणाचं बारीक वाटण केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये याच वेळी घालून घ्यायचं. आणि हे सगळं साहित्य एकत्रित चांगलं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. मी 2 चमचे दह्यामध्ये, गोड दह्यामध्ये बिर्याणी मसाला अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा मिक्स करून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा. मी फक्त छोटी 1 वाटी तांदूळ शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच प्रमाणात मी ते साहित्य घेतले. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट शिजवून घ्यायचा आहे. उरलेलं मीठसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि भातामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचं. मसाला चांगला सॉफ्ट शिजवून घ्यायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी इथे पनीर बिर्याणी किंवा मटर पनीर बिर्याणी बनवणार आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. मी फक्त इथे मटर आणि पनीर वापरलेलं आहे आणि 1 मोठी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली होती. मसाला आपला इथे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता याचा अर्धा भाग बाजूला काढायचा आणि मसाला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर अर्धा भात व्यवस्थित पसरवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे. हाताला अजिबात चिटकत नाही. आता यावर मसाला ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचा. खूप छान चविष्ट असा हा मसाला झालेला आहे. मसाला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर यावर तळलेला कांदा घालायचा, बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पनीर यावर किसून घालायचं आहे आणि पनीरचे थोडेसे तळलेले तुकडेसुद्धा यावर लावून घ्यायचे आहेत. आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना नक्की यावर कट करून घाला, कारण बिर्याणीमध्ये पुदिन्याचा वापर आवर्जून केला जातो. पुन्हा एकदा यावर भाताचा थर देऊन घेतलेला आहे आणि तळलेला कांदा घालून घ्यायचा. तळलेले सगळे पनीर आता यावर लावून घ्यायचे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अगदी थोडंसं लाल तिखट आणि बिर्याणी मसाला थोडासा आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे. अगदी थोडासा स्प्रेड करायचा, जास्त नाही. आणि आता यामध्ये कडेने 1 पळी पाणी सोडायचं आहे. भात शिजवलेलं पाणी सोडायचं आहे, कारण त्या पाण्यामध्ये मसाल्याचे सगळे फ्लेवर असतात आणि तूपसुद्धा आपण त्यामध्ये घातलेलं होतं.
यामुळे काय होतं, भात आपला व्यवस्थित सॉफ्ट होतो, व्यवस्थित शिजला जातो आणि खालचे मसालेसुद्धा अजिबात करपत नाही. छोटी पळी आहे, मी 1 पळीभर यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तवा चांगला तापवून घ्यायचा आणि गॅस अगदी मंद करायचा. नंतर मंद गॅसवर झाकण ठेवून 20 मिनिटे आपण ही पनीर बिर्याणी शिजवण्यासाठी वेळ देणार आहोत, वाफवण्यासाठी. मंद गॅसवर 20 मिनिटे आपण ही बिर्याणी वाफवून घेतलेली आहे आणि तळाला अजिबात लागली नाही, व्यवस्थित झालेली आहे. यावर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं, म्हणजे छान चव येते आयत्या वेळी तूप घातलं की. आणि बिर्याणी लगेच खायला घ्यायची नाही. थोडा वेळ गॅस बंद केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे, गॅस बंद करून, म्हणजे आतल्या आत बिर्याणी अजून छान वाफवली जाते. तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झालेली आहे आणि तांदूळसुद्धा सॉफ्ट झालेत, पहिल्यापेक्षा चांगले सॉफ्ट झालेले आहेत आणि सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर संपूर्ण तांदळाला लागलेले आहेत. एकदम परफेक्ट पनीर बिर्याणी किंवा पनीर पुलाव आपला तयार झालेला आहे. आणि आता या बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत असा हा आपला पुलाव झालेला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम झालेला होता. रंगसुद्धा खूप छान आलेला होता. तुम्ही नक्की अशा पद्धतीने पनीर पुलाव बनवून बघा. पुलाव बनत होता तोपर्यंत मी फुलकेसुद्धा बनवून घेतलेले होते. अतिशय पौष्टिक चविष्ट अशी आपली थाळी बनवून झालेली आहे. तुम्हाला आजची ही रेसिपीज कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. यामधील तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला ते सुद्धा सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.